ठाणे शहर झपाट्यानं विस्तारत असून ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सुमारे 2,500 प्रेक्षक क्षमतेचं हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. या नाट्यगृहाचं भूमिपूजन महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले, परंतु निधी अभावी या नाट्यगृहाचं काम रखडलं होतं. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 168 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचं कालच शासन निर्णय काढण्यात आले. पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत येत्या 3 वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखवलेले असं सरनाईक यांनी सांगितलं. सुमारे 7,300 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात 2,500 आसन क्षमता असेल. यामध्ये मुख्य सभागृहात 1,600 आसनं तसंच 2 बाल्कनीत प्रत्येकी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे रंगमंचाची उंची गडकरी रंगायतांपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणं शक्य होईल. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2,000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकाच वेळी 1,500 ते 200 नागरिक उभे राहू शकतील. तसंच लाईव्ह इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रमांना सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय 3 मजल्यांच्या पार्किंगची सुविधाही दिली जाईल. यामध्ये 6 लिफ्ट, एस्केलेटर, प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे यांचाही समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष पहिल्या रांगेत 12 आसनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तर कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा तसंच 2 मोठे बँकेट हॉल उभारण्यात येणार असून त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळेल. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठी नव्हे तर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरेल असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केलाय. बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं. उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाहीये. आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे, आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा, आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतो. 100% राजकीय सभा बघा, राजकीय सभा हा ही दुय्यम गोष्ट आहे. आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या संस्थांचे कन्व्हेन्शन होतात, त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही, तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत, ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मोगरपाड्याच्या कारशेडच्या जागेत, पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल.